माझा ओम नमः शिवाय. बोलो शिवर्धन आरेश्वरी भगवान की जय. अखे साला राम राम, बद्धा ने राम राम. आप सभी को मेरा प्रणाम. बोलो शिवर्धन आरेश्वरी भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तमेव माता च पिता तमेव तमेव बन्धो च सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्व मम देव देव. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. ये ठिकाणे उपस्थिती असणारे सर्वे मान्यवर पूज्यवर देवी देवता ऋषी मुनी साधू संत सर्वे शिवशक्ती भक्त परिवार ये ठिकाणी उपस्थिती एक श्रद्धापोटी घेऊन बसलेले आहे. सर्वे भक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. वेळ खूप झालंय. बोलावं तर काय, ठेवावं तर काय. बोलूशी खूप वाटतं, पण कोणी तोंड मोठं करतं तर कोणी डोळे मोठे करते तर कोणी डोळे छोटे करते. वाटत सर्वेंच मनोगत सर्वेंचं मन धरावं, पण मला लक्षात येऊन गेलं. कसं लक्षात आलं? पूर्ण दिवस नाही दिसलो त्याच्यामुळे आता तुम्ही कसर काढली. काढली ना? दिसत म्हणतात ना, दिसत तसं आणि नसत तसं लय हुशार आहे काही सांग. पण भगवान परमात्मा काय सांगतोय, जर एवढे मोठे सोहळ्यामध्ये जर आपण इथं उपस्थित राहून हाजरी देतोय, रात दिवस एक एक सेकंड एक एक मिनिट एक एक पल आपण देवाच्या चरणामध्ये समर्पित करतोय, अपेक्षा करतोय की हे वेळ कोणाचीही वाया जाऊ नये. शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलंय की महाशिवरात्री महाउत्सव हे परिपूर्ण रात्रीचा उत्सव असतो. तुम्ही तर अजून 12 नाही वाजले, काही सांगावं.
सगळे झोपायला लागले. म्हणजे कसं झोप लागत असेल तर मग मला झुला बनवायचं, नसेल तर कुठेतरी थांबावा लागल. पण कुठेतरी वेळ काढून 2 मिनिट का नाही, पण सर्वांचं मन धरायचं काम करावाच लागल. तर भगवंताने असं सांगितलेलं आहे की महिन्यामध्ये जर 1 महिना असतो, 1 महिन्यामध्ये किती दिवस राहते? 30 दिवस, बरोबर. त्याच्यामध्ये एक अमावस आणि पौर्णिमा असते, बरोबर. एकादशी, संकट चतुर्थी असते, प्रदोष, दुर्गाष्टमी आणि शिवरात्री, बरोबर. पण हे भगवंतानी काय सांगितलं की महाशिवरात्री. कोणती शिवरात्री? महाशिवरात्री. महाशिवरात्रीचा अर्थ काय आहे माहिती? हे रात्रीचा कधी अंत होऊ शकत नाही, आणि ज्यांनी अंत करायचा प्रयत्न केलं त्याच्या आतापर्यंत देवाने चांगलं करू दिलं. म्हणून सांगितलं गेलेले आहे की महाशिवरात्री. भगवंत सांगतात की महाशिवरात्रीचा लाभ आई आणि वडिलाचे पोटी येऊन आणि मग पृथ्वी लोकावर प्राप्त होते. सहज सहज होत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत. तुम्ही आहे का नाही मला नाही माहिती, पण मी तर लय भाग्यवान समजतोय. का भाग्यवान समजतोय? प्रत्येक व्यक्ती विचार करतोय की मला घर पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, पोरं पाहिजे, बिझनेस चांगलं चाललं पाहिजे, कारोबार चाललं पाहिजे, शेती चांगली चालली पाहिजे. मला तसं देवाकडून काहीच नाही पाहिजे, फक्त तुमचे सारखे भक्त पाहिजे बस. म्हणून संन्यास घ्यायची वेळ आली बरं का, तुमचे लालसासाठी. मला तुम्ही भेटून गेले ना, मला सगळं भेटलं. मी देवाचा दर्शन तर करतोय सकाळी संध्याकाळी, प्रत्येक पहर, जेवताना, उठताना, बसताना. ये पलके असते ना, पलके माहिती? पापणी. हे झुकवताना सुद्धा देवांचं स्मरण करतोय. पण मी जे 3.5 दिवसाचे जे सप्ताह आहे, ते सप्ताहामध्ये शिव आणि शक्तीचे चरणावर मस्तक ठेवून मी फक्त भक्तांची लालसा घेऊन बसलेलो. आज दिसतंय मला, ते मला दिसतंय. वेळाची मर्यादा सुद्धा कोणी पाहिलं नाही. आणि एक म्हणतात ना, आई वडिलांचं नाथा सारखं कोणताही नाथा नसतो. भगवंतानी काय सांगितलेलं आहे की ज्यांनीही आई वडिलांची सेवा केलेली आहे त्याचं कधीही वाईट होईल नाही. म्हणून पहिला चरण गणपतीला द्याव.
तुझा सामर्थ्यानी उजळली ज्योती प्रदक्षिणा केली माता पिताची शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन करूया गिरिजातनया नमन तुझला 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 गिरिजातनया नमन
भगवंतानी काय सांगितलं की पहिला चरण आई वडिलांचे चरणावरती. जर आई वडिलांनी जन्म दिला नसतं ती आज हे कलियुगामध्ये अमूल्य आजच्या दिवशी ही संधी आपल्याला भेटली नसती. भगवंता जेही करतोय ते विचारपूर्वक करतोय. एक जन्म नाही, दोन जन्म नाही, 1000 जन्म नाही. भगवंता काय सांगतोय की जन्मो जन्म तुम्ही जन्म घेतलंय तर फक्त काय पाहिजे तुमच्याकडून मला एक मस्तक, दुसरं 2 हाताचा नमस्कार आणि तिसरं श्रद्धा. भगवंताला तुमचं घर नको, तुमचं शरीर नको, तुमचं मुलं बाळ नको. मी असं म्हणत नाही का तुम्ही संन्यासी घ्या. मी सांगितलं तुम्हाला संन्यास घ्या, पण भगवंताची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? फक्त खंबीरपणाने त्याग. काय त्याग? आणि तो त्याग कोणता? कोणी सांगायला तयार नाही. कोणता त्याग पाहिजे? आपल्याकडून वेळ देणं, देवाच्या चरणामध्ये बसून देवाचे डोळेमध्ये पाहून समोर समोर फक्त एक झलक ध्यान, धारणा, जप, तप जर तुम्ही श्रद्धापोटी जर केलं तर एक झलक काफी आहे. बाकी मनामध्ये भाव नसलं तर आयुष्यभर बी केलं तरी काही कामाचं नाही. कामाचं जीवनामध्ये सुख आणि दुःख प्रत्येकला येतं, प्रत्येकला. म्हणून भगवंता सांगतोय नाही सकाळी तर संध्याकाळ, नाही संध्याकाळ तर सकाळी फक्त नाम आणि नाम. प्रत्येक कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार प्रत्येक म्हणतात की नाम. नाम कोण आहे? जे गुरुनी दिलेला कानामध्ये मंत्र दिलेला आहे तो नाम. आणि तो नाम देवाचे नावाने जपले जात. आणि तो जप सकाळी किंवा संध्याकाळी करा. हे जन्म घेतलंय त्याचा उद्धारासाठी काहीतरी करा. कारण आपले कर्म चांगले असल तर कर्माचं फळ भेटल. आणि कर्माचे फळामध्ये भगवंत काय सांगतोय? सुबह शाम दिन रात करो मैं भक्ति. सुबह शाम दिन रात
नाही सुबह नाही श्याम, फक्त वेळ काढून 1 सेकंद पाहिजे. काय ठरवलं मनामध्ये? काय ठरवलं तुम्ही? आवाज येत नाही. मनके ढिले तर नाही झाले ना? नाही. मी केव्हापासून बसून बसून थोडं मला असं वाटतं की मी लवकर म्हातारा होईन. तुमचं जे भक्तीची लालसा आहे ते पाहून विषय आठवण आलं म्हणून सांगतो. एक शायरी शायरला सोबते, बरोबर आहे ना? हा. जेव्हा तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये जा, उपसून येण्यासाठी काय करतात? एकतर फुलाची हार टाकणार, बरोबर ना? तर फुलाची हार का टाकतात? के फुलाचं काय आलं पाहिजे? सुगंध, बरोबर ना? आणि भगवंताने काय सांगितलेलं आहे? सुगंध कोणत्या याच्यात जास्त आहे? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. सुगंध कोणत्या याच्यातून आहे? आता तर सेंट निघालं, फोग निघालं, नाही का ना? मी तर दर्शनाला जेव्हा बघा, बाकीचे संत महात्मे लांबून दर्शन त्यांचे करत असेल, पण जेव्हा मी गादी परंपरावर बसतोय तेव्हा एक एक भक्तांना मी भेटतोय, बरोबर? कोणी मोगराचं आणतो मारून, तर कोणी सोनचापाचं, तर कोणी कहा से कहा तक राहत, महंगे महंगे ना? आता तुम्ही सांगसाल, जर स्वामीजी आम्हाला असं म्हणतात, मग तुम्ही अभिषेक करताना देवांना अत्तर का टाकतात? बरोबर ना? प्रश्न असला ना, मी त्याचा बी पुरावा देईन. आम्ही देवांना अत्तर पाणीमध्ये समर्पित करून अर्पण का करतोय? की देव खुश राहायला पाहिजे. आणि अत्तरचे शिवाय दुसरं सुगंध कोणतंही असं चांगलं नाही आहे की ते अत्तरला टक्कर देईल, बरोबर ना? अत्तरला टक्कर देण्यासारखं आतापर्यंत कोणी नाही. पण मला असं वाटलं, मी सकाळीपासून विषय म्हणजे माझ्या मनामध्ये होतं, सांगू ना? मला सांगायला नाही वाटत, पण इथं सर्व जण आहे आणि माझं मनाचं जो काळीज आहे त्याचं पाणी पाणी झालेलं आहे. ते कोणाच्या सुगंधमुळे ते ऐका. सांगू? लक्ष ठेवा बरं का. हा, तुम्ही कोणालाही शायरी सांगते ना, मी आता तुमच्यासाठी सांगतो. कान मोकळे करा, फेटा असेल तर परिवार लोक वरती करून दे. अत्तर से बाटली पत्थर से फोड़ दूं, अत्तर से बाटली पत्थर से फोड़ दूं, हमेशा हमेशा आप जैसे कि जे आप लोग जैसे भक्त है ना, ये हमेशा अपने पास रख लो, हमेशा हमेशा रख लो. क्यों? कि आप जैसे भक्त मैंने आज तक देखे ही नहीं. कोणाची किंमत नाही आहे, अत्तरची नाही, मोगऱ्याची नाही, गुलाबची नाही. लाजवाब अहो काय सांगावं माय बाप. शिव आणि शक्तीच्या दर्शनची लालसा घेऊन तुम्ही आले, बरोबर आहे ना?
दिव्य दर्शन झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं स्वामीजी केव्हा भेटतील, बरोबर आहे ना? अहो जेव्हा अभिषेक माझा चालू होतं, नैवेद्य देवांना समर्पित केलं, मला अशी लालसा लागली, जेव्हा मला थोडं थोडं समजायला लागलं तेव्हा माझी अशी लालसा लागली का माझे भक्तांना मी केव्हा भेटेल. नको मला पाणी, नको मला फळ, मी एक वेळेस थुंक, जे थुंक तोंडामध्ये येतं ना ते गिळण्यासाठी मी तुमची आठवण केलेलं आणि केल्यामुळं आज हे तुमच्या समोर मी पाणी पितोय. सर्वांना माहिती आहे मी कुंभमेळ्यामधून आल्यानंतर माझा आवाज परिपूर्ण बसलं होतं का नाही? आज मी सांगून दिलं होतं, म्हटलं वेळ खूप झालं मी बोलणार, पण तुमच्याशिवाय मला करा होतं. म्हणतात की आज महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, बरोबर? पण जेव्हा मी भगवंताला विचारायला लागलो तेव्हा भगवंताने सांगितलं की आजच्या दिवशी शिव आणि शक्तीचा विवाह परिपूर्ण झाला. जर बोलायला गेलो तर वेळ नाही आहे, शॉर्टकट मध्ये सांगायचा प्रयत्न कर. विवाह परिपूर्ण झालं होतं. आणि दुसरीकडे जर पाहायला गेले तर भगवंताने सांगितलं, काय सांगितलं? जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा ते मंथनामधून 14 रत्न आले. किती? त्याच्यात एक रत्न असं होतं विषेरी का त्याला पाहून सगळे देवी देवता पळून गेले. हे तुम्हाला बी माहिती आहे ना, मला बी माहिती आहे. ते वेळस कोणीही जगाच्या पाठीवर कोणी आला नव्हता. तेव्हा फक्त भगवान एकटा असं शिव आहे का त्यांनी विष ग्रहण केलं आणि हे आपल्यासारखे माणसाचा उद्धार करण्यासाठी पुरे ब्रह्मांडाचं रक्षण केलं. जेव्हा विष भगवान शिवानी ग्रहण केल्यानंतर कंठमध्ये बसवलं तेव्हा भगवान शिवाला ताप आलं. तुम्ही सांगत असेल भगवान शिव शरीराला भस्म का लावते, माहिती का लावतं माहिती? आज जसोदा देवीनी इथं शिव विवाह केलं तेव्हा भूत प्रेत सगळे नटून पटून आले होते. सगळ्यांचे मनामध्ये असा प्रश्न असला की महाराजच्या लग्नामध्ये भूत बी येतात, प्रेत बी येतात, विंचू बी येतात, सर्प बी येतात, झाड पुष्प हवा अग्नी जल आकाश पृथ्वी देवी देवता दानव मानव सगळे. भूत आणि प्रेत याचा तत्व ऐकून घ्या. भूत आणि प्रेत. भूत कोणते? का ज्यांनी पाप केलेले आहे त्यांचा मरण झालं आणि त्यांना कोणीही जागा नाही दिली, त्यांना भगवंताने स्वीकार करून आपल्याकडे ठेवलं, ते भूत. आणि प्रेत ज्याचं कर्म चांगले नसताना जीवन अर्धवट मध्ये मृत्यू पावलं, म्हणजे मरण झालं.
अजून काहीतरी दिवस बाकी आहे. सगळ्यांना माहिती आहे का, एक माणसाच्या जीवनाची किंवा एक योनीमध्ये जन्म घेऊन दिवस किती होते एक माणसाचा? 108 वर्ष होते. आता कुठून कुठं आले? 70 बी नाही, 60 ही नाही, आता तर 50च्या आजूबाजू सगळे रखडायला लागले. एक वेळास जीवनामध्ये ताप किंवा सर्दी किंवा खोकलाची जर गोळी लागली, समजून जायचं एक कंपनीला गॅरेज चालू. गॅरेज या शरीराची कंपनी फक्त स्वर्ग मध्ये आहे. कुठं? तुम्हाला असं वाटत असेल की दवाखान्यामध्ये जाऊन एक कंपनीला कितीही सुधरवसाल, पण ती कंपनी तुमचं काम करणार. एक गाडीला चालवण्यासाठी कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही डिझेल टाका, ऑइल टाका, तर असे पेट्रोल पंप मध्ये जे रस्ते रस्ते भेटत ते पेट्रोल पंप मध्ये नाही जावं लागत, डायरेक्ट. मी आता तुम्हाला वर पाठवण्यासाठी नाही बोलवलं, अहो तुमचे सारखे भक्तांचं उद्धारसाठीच मी इथं बोलवलेलं आहे. नाही इथं आपली चांगली गोष्ट होणार, तरी सर्वांना माहिती मी एक सर्प जातीचा आहे. तिथं तरी तुम्हाला मी वडून गवसून काढल का हेच माझे भक्त होते. जेव्हा भगवान शिवाने विष कंठमध्ये उतरवलं आणि भगवान शिवाला ताप आलं, तेव्हा देवी देवताने विचार केलं की आता महादेवांना शांत करण्यासाठी काय करावं. भगवानला सुस्ती येत नव्हती. भगवंताने काय केलं? डोळे लावून घेतले आणि मनातले मनात शिवत्वच जप प्रारंभ केलं. आणि मग माता पार्वतीने विचार केला की भगवंताची एक क्रोधाग्नी शांत करण्यासाठी कुठेतरी पाण्याची धारा टाकू आणि भगवंत शांत होईल. तेव्हापासून परंपरा लागली भगवान शिवावर पाण्याची धारा सोडायला. पाण्याची धारा सुटली तरीही देवाची क्रोधाग्नी शांत होत नव्हती. अहो तुम्हाला काही सांगावं, भगवान शिव शरीराला जे भस्म लावतो ना, हौस म्हणून नाही लावत किंवा चिता भस्म आहे म्हणून नाही लावत. भगवान शिव का लावतो? तर ते माता पार्वतीने लावायला लावलं. कारण महादेव एवढे सुंदर आहे की महादेवासारखं सुंदर कोणी नाही. त्यांची क्रोधाग्नी ढाकण्यासाठी माता पार्वतीने भस्म लावलं की जर महादेव सगळ्यांना दिसले तर सगळे महादेव महादेव करून बोलवून घेतील. आणि महादेव एवढे सुंदर आहे, प्रमाण भी देतो वासुदेव महाराज. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की. सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम, सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम, सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम, सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम,
का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरूं मैं शिव का नाम। है मेरा क्या काम, अब तो दुनियादारी से है मेरा क्या काम। सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। माला पे सिमरूं मैं शिव का नाम। बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की। भगवान शिव एवढे सुंदर आहे की त्यांची क्रोधाग्नी ढाकण्यासाठी माता पार्वतीने त्यांच्या शरीराला भस्म लावलं आणि तो भस्म असं लावलं की एक वेळस हे नाकातून सुगंध आलं आणि हृदयामध्ये बसलं तर कधी निघत नाही. ज्यांनी बी शिव नामची माळा टाकली तो शिवत्व मध्ये मग्न झाला असं समजून घ्यायचं. सर्वांना वाटत असेल का भगवंतानी 2 पहर दिले, कारण 4 पहर मधून 2 पहर देवतांनी घेतला आणि 2 पहर मानवांना दिलं. आणि 2 पहर जर आपले भाग्यामध्ये आले तर ते काय तुम्हाला वाटत असेल की हे वाया गेलं? मला नाही वाटत हे वाया गेलं असं. एवढे श्रद्धापोटी जर तुम्ही ये ठिकाणी विश्वास घेऊन येते, कोणासाठी? सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैराग्य, पुण्य, बरोबर? कोणासाठी? परिवारासाठी. मला नाही कळत असा काही प्रश्नच नाही आहे. हे प्रेम समजून येतं, त्याला समजायची ताकद पाहिजे. आज एवढी कथा सुंदर झाली आणि ते सुंदर मध्ये एवढे मग्न झाले, ते कथामध्ये नाचणं गाजणं. मी आलो असतो तर कोणी हे रंग आणला असता नाही. आणि आज एवढे मग्न झाले, लाजवाब. आणि ते मग्न का झाले? की एवढे जंगलामध्ये श्रद्धा घेऊन येणं म्हणजे जोक नाही आहे. आजारी आहे, दुःखी आहे, पीडी आहे,
सर्वे भक्तांना एक श्रद्धाचे जागेवर तुम्ही मला पाहतात, सर्वांना मी कळवून सांगतो, मी काही भगवान नाही आहे, मी तुमच्या सारखंच एक सामान्य माणूस आहे. आणि सामान्य माणसामध्ये जेवढे बी देवांचे दिव्य शक्ती आहे तेवढे प्रदान दिले. आणि प्रदान केल्यामुळं जर तुमच्या डोक्यावर हात ठेवून जर मी सेवाभावी शिव आणि शक्तीचे शतवनी तुमचा कल्याण करतोय, त्याचं प्रमाण बी देवा लागत. या ठिकाणी एवढे श्रद्धापोटी जर येतात, कोणी दारू सोडायला येतं, कोणी दुःखासाठी येतं, कोणी आजार घेऊन येतं, कोणी संततीसाठी येतं, कोणी लग्नासाठी येतं. प्रत्येक व्यक्तीचे वेगळे वेगळे समस्या. पण माझा पुरावा कोण देईल? मी तर लय गोड गोड बोलल तुमच्या समोर, महाराज छानच आहे. पण आज या व्यासपीठ वरून शिव पार्वतीचे साक्षीने माझ्यात बी किती दम आहे ते तुम्ही पहा. तुमचा दम पाहण्यासाठी मी आहे, बरोबर ना? पण माझं बी दम कोण पाहिल? तुमच्या सारखेच भक्त पाहते. आणि सर्वांना माहिती आहे, आजार सहज होतं, लग्न बी सहज होतं, सगळं सहज सहज होतं. आज जेला तुम्ही शिव आणि शक्ती बनवला आणि विवाह केलं, बरोबर? खूप सुंदर जोडी आहे. डॉक्टरनी पण सांगून दिलं नाही होणार, आयुर्वेदिक वाल्याने पण सांगून दिलं नाही होणार. मी फक्त एकटा सांगतोय, बरोबर? माय बाप सर्वे ऐका, त्यांनाच नाही परिवारामध्ये बरेच 13-14 जोडे, म्हणजे 60-70 जोडे होते, त्याच्यामधून बाकीचे सक्सेस झाले. फक्त 9 जोडे बाकी आहे. किती? 9. त्याच्या 30 जोडीला तुम्ही शिव पार्वती बनवलं होतं, त्यांना संतती नाही आहे. जीवनामध्ये सगळं असल आणि काही गोष्टी नसल्या तरी चालल, पण एखादी जीवनामध्ये संतती नसली तर चालत नाही. आणि शिव पार्वतीच्या चरणावरती देवाची सगन खाऊन सांगतोय का, माझं बघा तुम्ही, वर्षा नाही पार पडू देणार, ही खोळ तुमची भरून देईन, हे माझं वचन आहे. देवाचा सत्व घेऊन बसलोय तर दिखावासाठी नाही करणार. समाज मध्ये कार्य करतोय तर कमावून नाही जाणार. मला फक्त तुमचे सारखे भक्तांची लालसा पाहिजे प्रेमासाठी. ये जन्म काय सर्वांना माहिती आहे, माझे हे पुनर्जन्म आहे. ये जन्म काय जन्मो जन्म असल तरी तुमचे सारखे भक्त मला पाहिजे, बस. आओ बाकीचे आजार माझ्यासाठी तुच्छ आहे, हे तुम्ही बी पाहता. तुच्छ. ये समाज मध्ये जर समाज सेवाचं कार्य हातात घेतलं, भगवान शिव आणि माता पार्वतीने माझे पदरामध्ये हातात ठेवलं, तर ये समाजसाठी, ये धर्मासाठी, ये सनातन सत्यासाठी आणि हिंदुत्वासाठी साथी ठपकून सांगतोय, कोणतीही समस्या आणि आजार, आव तुम्हाला मी काय सांगतोय, उद्या मरणार आहे ना, कधी? उद्या मरणार आहे, असं पेशंट घेऊन या, आशीर्वाद द्यायला तयार आहे. एवढी क्षमता का ठेवतोय? तर तेवढी मी साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे,
रात आणि दिवस एक केलेले आहे आणि सदैव माझा जीवन एक दास म्हणून शिव पार्वतीचे चरणामध्ये मी समर्पित केलेले आहे आणि कोणासाठी? तुमचे सारखे भक्तांसाठी. आज वेळ खूप झाली, वाटत होतं मी वेळ नाही देणार, पण एक लक्ष ठेवा, आशीर्वाद साठी तर भगवंतानी मला पुढे केलेले आहे, नाही केलं असं नाही, पुढे केलं, पण अपेक्षा आहे माझी की या धर्मासाठी आपली संस्कृती जपवणं गरजेचं आहे. आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. गौ माताची रक्षा करणं आपलं धर्म आहे. आणि शेवट, जीवनामध्ये सुख दुःख प्रत्येकला आहे मायबाप, पण एकच गोष्ट मी सांगल, दारू व्यसनापासून फक्त लांब राहा. मला ये नाही आवडत, कारण सगळ्यांना माहिती आहे मी लय तापट स्वभावचं. तापट म्हणजे लबाड सांगसाल तरी चालेल, कारण मी दारूवाला जर पाहिलं तर ऐकूनही घेत नाही, समजूनही घेत नाही. तुम्ही कागद्यांच्या फटिंगडे वाजवते, मी हाताचं फटिंगडे वाजवतो. धमाका के धमाका. अरे माय बाप, दारू पिऊन कोणाचं कल्याण झाला? मीराबाईनी विष देवाचे नावाचा पिलं, कहा से कहा तक. आज कृष्ण भक्त मध्ये मीराबाई फर्स्ट नंबरवर आहे. एक मग्न झाली, देवांचा एवढं रसपान केलं की मीराबाईचं ग्रंथ, पुराण, शास्त्र, देवांच्या मुखामध्ये सुद्धा नाम आलं. कोण? मीराबाई. साडेतीन दिवसाच्या सप्ताहामध्ये मी ऐकत आलो, छत्रपती शिवाजी महाराज की, बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराजची घोषणा करतोय, गोष्ट खरी आहे. त्यांनी जगाचं असं काम केलेलं आहे अमूल्य, की तुम्ही हिरे मोती बी ठेवले ना तरी त्याची तुलना कोणी करू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराज भगवान शिवाचा पहिला मुलगा कार्तिक स्वामी होता आणि कार्तिक स्वामी देवांचा सेनापती होता. पुरावा देतोय, तुळजापूर मध्ये जे तुळजा भवानीने जर तलवार दिली तर एक आईच देऊ शकते, कोणीही देऊ शकत नाही. पुरावा आहे. आपल्या धर्मामध्ये 12 रस्ते आहे, पण देव एकच. फक्त त्याचा रूप 2 आहे, एक स्त्री आणि एक पुरुष. फक्त भगवान एकच. आणि ज्यांनी भगवान शिवाची, हे भोलेनाथाची भक्ती ज्यांनी ज्यांनी केलेली आहे, वाया नाही जात. आपल्याला भगवंतानी 2च डोळे दिले, पण त्याला 3रा डोळा आहे.
आता तुम्ही सांगसाल आम्हाला पाठीमाग सुद्धा पाहिजे होतं एक, पण का नाही दिलं? तुम्हाला जर पहिलेच सगळं कळून गेला असता तर देवाचा नामस्मरण कोण करणार? म्हणून भगवंताने दोनच डोळे दिले, आणि दोनच डोळे दिले बी तरीही दृष्टी आपली चांगले जागेवर राहत, स्थिर राहत, एक वेळेस इकडे तर एक दिवस यहां से वहां तक. तसं महादेवाचा तिसरा डोळा आहे. दोन डोळ्यांनी तर पाहतो, तिसरा डोळा म्हणतात की भस्म करून देतो, असं बरोबर ना? पण तिसरा डोळा जर उघडतोय ना तर दर्शन असं प्राप्त होतं की तो दर्शन केल्यानंतर हे जीव या पृथ्वीवर थांबू शकत नाही, सदैव त्याच्या चरणामध्येच कैलासमध्ये विराजमान असतो. तर भगवान शिव कसा डोळा उघडतो माहिती? डम 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 डमरू बाजे, डम 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 डमरू बाजे, शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला. शंकराचे माथ्यावर सूर्य आणि चंद्र, शंकराच्या गळ्यात सर्वाची माला, शंकराचे गळ्यात सर्पाची माला, शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला. डम 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 बाजे, डम 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 डमरू वाले, डम 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 बाजे, डम 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 डमरू वाले, शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन तेरे मला, शिव शंकरा उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला, शिव बोलो पार्वती पते हर हर महादेव की जय. पाहिलं नाद? हा, तिसरा डोळा जर उघडलं आपल्याला भस्म नाही करणार, इथं बसवणार आहे. हे पर्वकालामध्ये एवढे भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीचे दर्शनासाठी एवढं रात दिवस एक करून दिलं. देवांची उपस्थिती सुद्धा झाली. आता आरती आहे पर्वकालाची, महा आरती.
एक दिवशी होती आणि एक रात्री. अपेक्षा होती की भक्तांची ही महाशिवरात्री वाया नको जावावं. सगळे थकले असल, थकले नाही तर थांबायचं मला. सगळे सेवक असे असं करते, थांबव असं. भगवंत काय म्हणतात स्तुतीमध्ये, ब्रह्म मुरारी सुरासित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्म दुःख विनाशित लिंगम तत प्रणाम सदा शिवलिंगम. हे जन्मामध्ये जर ये लिंगाचं जर तुम्ही दर्शन केलं, लिंग याचा अंतही नाही आहे आणि उद्ध्वस्तही नाही आहे. ज्याला प्राप्त झालं त्याचं कल्याण आहे. म्हणून या ठिकाणी जेवढे बी भक्त उपस्थिती आहे, लक्ष ठेवा बरं का. गायक, वादक, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, साऊंड सिस्टम, फोटोग्राफर, शंकर भाऊ, अण्णा, सेवक मंडळ, देवसेविका, देवसेवक, कमिटी, सिक्युरिटी, महाप्रसाद बनवणारे, वाटणारे, दर्शन करणारे, इच्छा घेऊन येणारे, किडी मुंगी जीव जंतू, कोणाचे मनातही नव्हतं. पण भगवंताची कृपा एवढी होती की ही जागा मला पसंत नव्हती कार्यक्रमासाठी. फेन नाही ठेवता येणार. खूप स्वप्न होतं माझं ये रूपरेषा बदलण्यासाठी, ये कार्यक्रमासाठी. जागा कमी पडल, मंडप छोटा झालं. म्हटलं माझ्या भक्तांना कुठलाही त्रास नको, खूप सुविधा करायचे होते. तर एवढं भगवंतासमोर ठेवल्यानंतर भगवंतानी जे दिवशी शब्दा बसला, कळश ठेवलं, ते दिवसापासून तुम्ही पाहिलं होतं महाआरतीमध्ये जेव्हा देवाने निवेदन दिलं तेव्हा काही पेताडे होते दारूवाले, सोडायला आले श्रद्धा घेऊन. त्यांना फीट सुद्धा आलं होतं. 13-14 फीट वाले होते. मी जोक नाही मारणार. 13-14 फीट वाले होते, ते बी दारूवालेच. कोणते? शिव पार्वतीच्या चरणामध्ये मी जे बी बोलल ते खरंच बोलल. भगवंता बघतोय मी कितीही शहाणपण करल, पण कुदरत सोडत. जर माय बाप एवढे फिटवाले तुम्ही पण पाहिला असेल, अनुभव घेतला असेल, जवळ फेस आलं, येते आलं, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं पाणी सुद्धा नाही, एवढं ते दारू पिते. आज 13-14 जणांना जर फिट आलं, त्याच्यातून तुम्हाला खोटं नाही बोलत, 4 जण जर हॉस्पिटलमध्ये गेले असते किंवा घरी राहिले असते तर आज या पृथ्वीवर नाही राहिले असते. हे मीनी नाही केलं, ते परमेश्वराने केलं. म्हणून मी सांगतोय, कथा जे ठिकाणी होत असेल तिथं कथा ऐकायला जा. कीर्तन होत असेल ते ठिकाणी जाऊन बसा. हरिपाठ होत असेल तिथं जाऊन उभे राहा. साधू संतांचे संग मध्ये राहत जा. रस्त्याला, गलीला, जंगलात
कुठेही मंदिर असो, मंदिरात नको जाऊ, पण मंदिराचा कळस पाहून मस्तक तर झुकवा. बोलतात ना साधू संत, गर्वश कहो हम. एवढं तर करा. वाया काहीच जाणार नाही. दुसरा प्रश्न की आपले देवांना खूप मानतोय श्रद्धापोटी, पण आपण काय चुके करतो माहिती? कृष्ण किराणा, अंबिका ब्युटी पार्लर, आपण काय चुके करतोय? देवाचा नामस्मरण करायचं आहे मनाने मुखाने, पण आपण काय करतोय? कॅरी बॅग वरती छापून देतो, पिशव्यांवर छापून देतो, आपले दुपट्टेवर छापून देतो. ते दुपट्टेला नाकही पुसाल, डोळेही पुसाल, कानही पुसाल. आता तर मी तर असं सुद्धा पाहिलेलं आहे, मिसरीच्या पुडीवर बी बालगोपाल बसलेला आहे. घसा बाबा घसा. मग बालगोपाल काय सांगतोय की माझी बन्सीची सूर तुम्ही ऐकताना, पण ही बन्सीची सूर अशी मी लावून बसल एक एकाला का जो बी मिसरी घसील तिला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार. आता मिसरीवाले सगळे तोंड पाडत असत. तोंड पाडायचं काय काम? दातच तुमचे पुरावा देतात. कितीही चमकावायचा प्रयत्न करशील, पण काळा पासा निघत. एक वेळेस बसलं तो नाव घेत आज परत म्हणतात. काय म्हणतात माहिती? जर हे नाही केलं ना होतच नाही म्हणे. काय सांगावं? म्हणजे बोलायचं काय राहतं आणि ताल सुर कुठं ठरवून. मी तर इशारामध्ये सांगू दे, चालू दे तुमचं. पण माय बाप लक्ष ठेवा की व्यसन करा, पण शरीराला लुसगान होईल असं करू नका. म्हणून मी आठवणपूर्वक सांगितलं की दारू पासून खरंच माय बाप लांब राहा. मी काय सांगतोय ऐका. जान पे जान. काय सांगतोय मी? जान पे जान. जान पे जान पीने से क्या फायदा? जान पे जान पीने से क्या फायदा? सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार शिव नाम का प्याला पी के देखो, आपकी जिंदगी सवर जाएगी. कारण ते प्यालामध्ये असा अमृत आहे, ते प्यालामध्ये असा अमृत आहे का त्रिवेणी संगम मध्ये जाऊन डुबकी मारा, महाकुंभ मध्ये जाऊन डुबकी मारा, पण ते अमृत भेटत फक्त देवाचे चरणामध्येच भेटत. म्हणून
बार बार नहीं, एक बार नहीं, 1000 बार नहीं, लाखो बार मी सांगल की खरंच दारू पासून लांब राहा. संसार मध्ये भांडण का होत? तर पहिला महिलांचा दोष असतो. का दोष असतो ते बी सांगतो मी. अशी लाडकी बहीण निघाली तर आवरत नाही का? ही लाडकी बहीण सर्वेत जगदंबा सारखी पवित्र आहे. खवळली तर चांगली आणि शांत राहिली, खवळली तर चांगली हातात नाही येत. म्हणून सांगतोय बाकी धर्मासारखं नको करू. लग्न झाल्यावर मंगळसूत्र घाला, जोडवे घाला, हातात हिरवे बांगडे ठेवा, कंपाळाला टिकली लावा, पदर डोक्यावर ठेवा. का ठेवा? आपली संस्कृती तर परंपरा राहणारच, पण संसार मध्ये तरुण जाण्यासाठी समांतर ठेवतो ये 16 शिंगार. म्हणून 16 शिंगारला मान आहे. तुम्ही गडावर जाते, देवीला प्रसाद नाही लागत, पहिले 16 शिंगार लागत. लागत का नाही? आता काही वेळेस तर मी दर्शनाला येतात तेव्हा विचारतोय, का तुम्ही 16 शिंगार नाही घातले, का कपाळाला टिकले नाही? म्हणे खाजरत आता. जोडवे का नाही? चिखले पडते म्हणे उन्हाळ्यात. मंगळसूत्र का नाही घातलं? घरवाल्याने सोनाराकडे ठेवलेले आहे. पण घरामध्ये शांतता ठेवायचं एक लक्ष्मी काम आहे. ती लक्ष्मी एक स्त्री आहे. आणि माझं तत्व पुरुष आणि स्त्रीला समांतर ठेवण्याचं काम आहे. नाहीतर काय होतं? नाचत नाचत आली ग माझी जगदंबा, 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 जगदंबा बाई जगदंबा ग, जगदंबा बाई जगदंबा ग, जगदंबा बाई जगदंबा ग. वाघावर बसून आली ग माझी जगदंबा, वाघावर बसून आली ग माझी जगदंबा, वाघावर बसून आली ग माझी जगदंबा, त्रिशूळ घेऊन आली ग माझी जगदंबा, तलवार घेऊन आली ग माझी जगदंबा, जगदंबा बाई जगदंबा ग, जगदंबा बाई जगदंबा ग, जगदंबा बाई जगदंबा ग. जगदंबा बाई जगदंबा ग. बोलो जगदंबा माता की. जय. अरे चोरी भगवान की जय. आणि जगदंबा
एक लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा भवानी जेव्हा होते तेव्हा घर परिपूर्ण चालतं. पण ती जर काली व्हायला गेली तर विनाश करून दे. या ठिकाणी उपस्थिती असणारे सर्व भक्तांचं कल्याण व्हावं हीच माझी कामना आहे. पण ये ठिकाणी येऊन शिवशक्ती भक्त परिवार असो, किडी मुंगी, झाड पान, मूळ पाणी, चंद्र सूर्य, आकाश पृथ्वी, सप्त ऋषी, नवग्रह, वाघ नाग आणि माझे सर्व या ठिकाणी सर्व माझे भक्त खरंच श्रद्धापोटी सांगतोय की एवढी निस्वार्थी भावी सेवा केलेली आहे ना की माझ्याकडे असं शब्द नाही आहे का तुमचं त्याचा मी कौतुक करू शकतो. तो कोणत्याही क्षेत्रात असू द्या, नाही चहा पिली, नाही पाणी, नाही जेवण, जिथं खामी तिथं आम्ही करून तुम्ही एवढी सेवा केलेली आहे. भगवान शिव पार्वतीच्या चरणामध्ये फक्त एवढंच सांगायचं आहे आजचे पर्व कालामध्ये की भगवान जर खरंच समाजसेवाचं कार्य माझे हातामध्ये जर भगवंतानी सोपलंच तर भगवंता ये पर्व कालामध्ये फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे, जेवढे बी श्रद्धापोटी आलेले भाविक भक्त किंवा परिवार भक्त असतील त्यांच्या सदैव कल्याण व्हावं आणि त्यांच्या डोक्यावर माझा हात राहावा. ये परवा कालामध्ये जेव्हा आता महाआरतीची प्रारंभता होईल, माय बाप माझी परीक्षा घेऊन टाका. मनामध्ये अशी एक मनोकामना अशी मागून घ्या, श्रद्धापोटी सांगतोय. जर देवाचं खरंच माझ्यावर आशीर्वाद असेल, शिव पार्वतीचा खरंच माझा सत्व असेल, 51 विद्या भगवंताने जर खरंच मला दिलेले असेल तर ये पर्व कालामध्ये मी सर्व शिवशक्ती भक्त परिवार, भाविक भक्त परिवार प्रत्येकला सांगतोय की ये पर्व कालामध्ये आरती प्रारंभ असताना एक अशी मनोकामना तुम्ही मागून घ्या आणि ते मनोकामना पूर्ण करण्यासाठी 3 महिने आणि फक्त 7 दिवस द्या, पूर्ण करून दे. मी असं सांगतो की ती मनोकामना जर 3 महिने 7 दिवसात जर नाही दिली तर ये शिव मंदिरवर यायचं बी नाही यायचं. पण भगवान शिव आणि माता पार्वती जर खरंच ही मनोकामना जर माझे पदरात देऊन त्यांच्यापर्यंत जर मी पोहोच करत असल आणि ती कामना तुमची जर पूर्ण होत असल तर हे धर्मामधून दुसरे धर्मात जायचं काम करायचं नाही. आपण काय करतोय, जर भगवंतानी 10 काम केले आणि 11वा काम नाही केलं तर लगेच आज ये नाही लगे दुसरं. 10 वाटीमधून 11 वाट निघायला वेळ लागत. आणि मी माय बाप खरंच सांगतो, मी बाबा बुबांवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त विश्वास ठेवतोय तर सूर्य चंद्रवर, वाघ नाग, नवग्रह, सप्त ऋषी, मुनिजन गुणीजन आणि देवी देवतांवरच फक्त विश्वास ठेवतो. म्हणून या ठिकाणी 18 पुराण साक्षी ठेवून देवी देवतांना वैराग्य चरणामध्ये समर्पित करून आणि माझा देह त्यांचे चरणावरती ठेवून तुमचे सारखे भक्तांसाठी अपेक्षा घेऊन आहे की ये धर्म
आखरी अनंत आणि सदैव आपण सांगतो ना, प्रत्येक ठिकाणी जातोय तो साचे दरबार की म्हणतो ना, तो फक्त एक हिंदुत्वच राहा, बस हेच माझ्या मनात आहे. एवढं रात दिवस एक करतोय तर फक्त हिंदुत्वासाठी. म्हणून सांगतो, ये संस्कृतीमध्ये परंपरा आहे आपले हजारो आहे, पण टिकवायचं काम कोणाचं आहे? फक्त एक आठवण ठेवा, फक्त भगवा झेंडाची मर्यादा सांभाळा, बास. सगळं भेटलं, सगळं. आणि आज जेव्हा संधी भेटली होती तेव्हा जसोदा दीदींनी खूप सुंदर कथा केली होती, तेव्हा पंसीवाले भजन लावलं होतं. बरोबर? कसं लावलं होतं? तुम्ही होते ना? मी थोडं मध्ये होतो. जर तुम्ही कथामध्ये होते तर थोडं सांगून दाखवा, कोणतं भजन म्हणेल होतं? आता मी तुमचं सांगतो. तुम्ही काय करते? कथामध्ये बसते, पण मन ठेवती यहां से वहां, वहां से वहां. म्हणतात ना, एक मंदिर मध्ये भगवान असतो, तो भक्त येतोय तेव्हा, दर्शन देतोय तेव्हा फक्त भक्तावर नजर असते. एक पिंजरामध्ये पक्षी असतो, त्याला फक्त असं वाटतंय की माझा मालिक केव्हा येईल आणि मला खाऊ केव्हा घालेल. असं माझं मन तुम्ही करून टाकलं. कसं? पिंजरे में पंछी रे, तेरा दर्द न जाने को, तेरा दर्द न जाने कोई, बाहर से खामोश रहे, ओ रोए रे ओ, पिंजरे में पंछी रे. कि तुमचा जो मन, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही डोकं एक ठिकाणी ठेवती नाही, पण माझा मन तुम्ही असं कैद करून घेतलं की फक्त तुमच्यावरच येतो मी. म्हणून मी मान्यवर, कथाकार, कीर्तनकार, गायक, वादक सगळे भक्तांसाठी तुम्ही माझ्यासाठी आज केलं ना, वेळ होईल तर चालल ना, आता मी तुमच्यासाठी करणार. आणि ती स्तुती ऐका, ऐकणार? एकदम कडक, जोर के बोलो, साचे दरबार की जय. फक्त आता देवाचं चरण सोडवतोय. काय? देवाचं चरण. मी खूप सुंदर लिहून आणेल आहे. मी कधी लिहून आणत, पण म्हटलं माझे भक्तांसाठी दीदीने कसं सांगितलं होतं? आपण देवाचे पक्षी ना. मराठीमध्ये काय म्हणतात पक्षीला? पंछी. पंछी मग पक्षी मला तर नाही माहिती. पाखरू, चाल पाखरू म्हणू. बरोबर? देवाचा आली